फॉरवर्ड करण्याचा प्रयत्न असेल इथून ते सातत्य टिकवण्याचा प्रयत्न त्याचा असेल आणि कुमार मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळलाय त्याचाही तोच प्रयत्न असेल परंतु सचिन या अगोदरच्या मॅचमध्ये शून्यावर आउट झाला होता त्याला एक पलटवार करावा लागणार आहे कमबॅक त्याला करावा लागणार आहे अधिकृत इशारा पंचांचा या ठिकाणी येतोय आणि सामन्याला होते सुरुवात राईट आर्म ओव्हर द विकेटनं विवेक शेलार सामना करेल बॅटर सचिन भोईर पहिलाच बॉल फुल टॉस आणि ऑप्शनच्या बाहेर हा फुल टॉस होता एक्सॅक्ट कव्हरला पाठवलं चेंडूला तिथे क्षेत्ररक्षक उपस्थित होता एका धावेने स्वतःचा आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना सचिन भोईर वेगवान हा फुल टॉस होता ऑप्शनच्या बाहेरचा आणि त्याच्यावर चांगला ड्राईव्ह बघायला मिळाला एका धावेने स्कोर काढला आता सुरुवात शुभम स्ट्रायकर्स शुभम नाईक टीमचे ओनर सध्या संघासोबत आपण पाहतोय चांगलं प्रदर्शन करावं लागणार आहेत त्याच आशेनं आता फ्रँचायझी ओनर देखील या टीमकडे पाहतोय आणि एका बाजूला सुजित पाटील फॅम टीम खांडवळ संघ मागच्या 6च्या 6 पर्वांमध्ये बीपीएल मध्ये सहभागी होताना आपण पाहिलंय विवेक कुमार समोर ओ ड्राईव्ह केलाय मिड ऑन ला फिल्डर ओहो लाऊड शॉट जोराने आवाज आला मैदानातून कारण कॅच इट असं कॉल होतं मिडॉनचा फिल्डर थोडासा अपुरा राहिला बॉल पासून बघूया आपण रिप्ले मध्ये चांगला ड्राईव्ह होता परंतु ओ मिडॉनचा क्षेत्ररक्षक पोहोचला देखील होता परंतु झेल पकडता आलेला नाहीये मागच्या सामन्यामध्ये चांगल्या झेल त्याच ठिकाणी त्या खेळाडूंना जरूर घेतल्या होत्या परंतु यावेळेला चुकी झाली आहे कुमार वाचलाय असंच म्हणूया आपण यावेळेला सॉफ्टवेअरनं फक्त डिफेन्सिव्ह स्ट्रोक बचावात्मक हा फटका खेळला शॉर्ट कव्हरला आदित्य तिथे सज्ज एका धावेने कुमार गुण ऑफ द मार्क स्कोर आता दोन्ही आकड्यावर इनिशियल ओव्हर्समध्ये चांगली सुरुवात तुम्हाला करावी लागेल तेव्हा येणाऱ्या ओव्हर्समध्ये येणाऱ्या फलंदाजांचा दबाव हा कमी होऊन जातो परंतु सुरुवातीला आता कुठेतरी नजर बसवण्यासाठी सध्या तरी बॅटवर बॉल घेतले जात आहेत हा फुल टॉस होता लाऊडली अपील अँड फिंगर गोज विकेट पहिला धक्का लागलाय की आता इथे चॅलेंज यस DRS ची मागणी करण्यात आली आहे रिव्ह्यू घेतलेला आहे तो बॅटिंग करणाऱ्या टीमनं फुल टॉस बॉल जरूर होता त्याच्यावर आक्रमण करण्याचा प्रयत्न राहिला परंतु ते परफेक्टली मिडलिंग करता आलं नाही बॅट आणि बॉलमध्ये कनेक्शन तुम्हाला बघायला मिळालं नाही आणि अंपायरनं तर आउट दिले परंतु आता DRS रिव्ह्यू जो प्रत्येकी संघाला आहे त्याचा वापर आता फलंदाजी करणाऱ्या संघानं जरूर केला डिसिजन पेंडिंग पहिल्यांदाच टेनिस क्रिकेटमध्ये तुम्ही पाहतायत की LBW साठी DRS उपलब्ध आहे आणि BPL मध्ये प्रिन्स मूवीजच्या माध्यमातून ते इन्व्हेन्शन डिसिजन पेंडिंग आणि जरूर आता सचिनची देखील धडधड वाढलेली असेल नॉनफिल्ड अंपायरनं आउट घोषित केलाय तो एक कुठेतरी एक ॲडव्हान्टेज असतो ज्यावेळेला ऑनफिल्ड अंपायर जो निर्णय देतात तो DRS नंतर ज्या टीमच्या फेवरनं निर्णय असतो त्या टीमला कुठेतरी एक तो ॲडव्हान्टेज असतो कदाचित अंपायर कॉल आला तर पंचांच्या निर्णयावर आपल्याला तो ठाम राहावं लागत असतो म्हणून आता सचिनची धडधड थोडी वाढली असेल परंतु आता DRS मध्ये क्लिअर होईल एक्झॅक्टली पिचिंग बरोबर आहे का इम्पॅक्ट हाईट सर्व गोष्टी त्या ठिकाणी चेक केल्या जातील आणि त्यानंतर डिसिजन येणार आहे
ऑन स्क्रीन इम्पॅक्ट आउटसाइड द ऑफ स्टंप आणि त्याच्यामुळे आता नॉट आउट येतोय म्हणजेच रिव्ह्यू सक्सेसफुल. सचिन भोईरनं एक सक्सेसफुल रिव्ह्यू त्या ठिकाणी घेतला आणि तो आता बचावला गेलाय. हे पहा ऍक्शन रिप्ले मध्ये धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. फुल टॉस बॉल होता, फुल टॉस मिस केला त्या ठिकाणी. विवेक राईट आर्म ऑफ द विकेट. ओ समोर ड्राइव्ह केला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. क्लासिकल फटका. सचिन भोईरचा क्लास झळकतोय आणि हा पहिला चौकार त्याच्या बॅटमधून विवेक शेलारच्या विरोधात. गुड शॉट. क्लासिकल स्ट्रेट डाऊन. सरळ रेषेमध्ये सरळ बाणासारखा बॉल निघून गेलाय. 2 क्षेत्ररक्षक धावत होते बॉल मागे मिड ऑफचा आणि मिड ऑनचा. पॉवर प्लेचा हाच तर फायदा आहे. एकदा का 38 सर्कल भेदलं गॅप मध्ये तर मात्र बॉल अडणं फार कठीण. पुन्हा कव्हर्सला लॉफ्टेड कव्हर ड्राईव्ह फुल टॉसवर घेत असताना बॉलला पाठवल्या डीप मध्ये. कव्हर्स बाउंड्री लाईनच्या दिशेनं 2 धावा त्या ठिकाणी मिळतात. सेन्सिबल क्रिकेट. चांगले विचार बॅटरचे पाहायला मिळाले. शेवटच्या बॉलवर डबल प्राप्त करत असताना पहिल्या षटकाचा खेळ संपन्न झाला आणि पहिल्या षटकामध्ये विवेकनं धावा खर्च केल्या 8. एकही फलंदाज ते बाद करता आलेला नाहीये. एक चांगली सुरुवात शुभम स्ट्रायकर्स टीमसाठी. मागचा सामना जिंकून आले त्या दोन्ही टीम, त्याच्यामुळे तो कॉन्फिडन्स या दोन्ही टीम मध्ये तोच चांगला भरलेला असेल आणि त्या खेळाडूंमध्ये तो उत्साह चांगला आपल्याला बघायला मिळेल. फर्स्ट इनिंग पहिला आपण डाव पाहिला तर त्याही वेळेला सुरुवात थोडीशी कमजोर पाहायला मिळाली होती एबी स्पोर्ट्सची. तदनंतर शेवटच्या काही चेंडूंवर श्याम चौधरीनं अटॅक केला. एबी स्पोर्ट्सनं एक फायटिंग टोटल सेट केली आणि त्याच्यानंतर मात्र त्या धावांचं संरक्षण करण्यात आलं. ज्या वेळेला 6 ओव्हर मॅच असते, 8 ओव्हर मॅच असते, त्यावेळेला एक कमबॅक करण्यासाठी त्या संघाकडे एक संधी असते. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये फारशा वेळेला 6-6 षटकांच्या मॅचेस होत नसतात, परंतु भिवंडीचं सिटी क्रिकेट BPL या वेळेला तुम्ही अशा टुर्नामेंट्समध्ये ज्या वेळेला तुम्ही खेळ पाहता त्यावेळेला एक प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट तुम्हाला बघायला मिळतं. 6 ओव्हर असतील, 8 ओव्हर असतील. आता नुकतीच BC4ची चॅम्पियन ट्रॉफी पाहिली आपण, त्याच्यामध्ये फायनलचा सामना आपल्याला 8-8 षटकांचाही बघायला मिळाला होता. म्हणजे खऱ्या अर्थानं तेथे टेस्ट होते ती क्रिकेटर्सची. आदित्यकडे चेंडू सोपवलाय पॉवर प्लेमधील हे दुसरं षटक आणि आता कुमार स्ट्रायकिंग एंडला तुम्हाला पाहायला मिळेल. बॅटरचा तो इंटेंट असेल की आता पॉवर प्लेला कॅपिटलाइज करायचं आहे. या ओव्हरमध्ये धावा येणं गरजेचं आहे. त्यावेळेला जबरदस्त पंच एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हरच्या दिशेनं बॉलला पाठवलाय थेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. क्लासिकल चौकार कुमार गुंडच्या बॅटमधून. नेत्रदीपक हा फटका होता. थोडीशी वीत मिळाली, जागा मिळाली आणि थोडंसं आपण पाहिलं तर बॅटर बॅकफुटला येत असताना, मागे येत असताना हा फटका त्यानं सजवलाय. 4 धावांसाठी क्लासिकल चौकार. कुमार ॲज अ ओपनर भरपूर सारा क्रिकेट खेळलाय. नवीन चेंडूला कसं सामोरं जायचं तो चांगला जाणतो आणि बॉलच्या मेरिटवर बॅटिंग त्याची पाहायला मिळते. चौकारानं स्वतः आता 5 वर जाऊन पोहोचले आणि टीमची टोटल 12. चांगली सुरुवात आदित्यच्या विरोधात. कमबॅक करावा लागेल. यावेळेला शफल झाला बॅटर. अधिकचा ऑप्शनच्या बाहेर हा चेंडू, वेगवान चेंडू पाहायला मिळाला आदित्यचा. आदित्य वाकडे चांगल्या बॉलच्या हाताळणी त्या ठिकाणी करण्यात आली. लेंथ अतिशय सुंदर होती. आउटसाइड ऑफ सम लाईन पाहायला मिळाली आणि ते बॅटर पूर्णपणे बीट झाला. वेगाने खरं तर बीट झाला. याही वेळेला कट करण्याचा प्रयत्न होता आणि 12 धावा स्कोर कार्डवरती तुम्ही पाहतायत. लाईव्ह ऑन प्रिन्स मूवीज चांगले व्ह्यूवर्स सध्या BPLचा आनंद घेत आहेत. भिवंडी प्रीमियर लीग एन्जॉय करत आहेत. यावेळेला लो फुल टॉस टर्न केला ऑन साईडला. ऑन ड्राईव्हचा फटका डीपमध्ये मिड विकेटला. 1च धाव. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागेल. पहिल्याच ओव्हरमध्ये बिडॉनला कुमारचा झेल सुटला. तिथे थोडंसं मी म्हणेल क्षेत्ररक्षक स्टार्ट घेणं गरजेचं होता. ज्यावेळेला तुम्ही पॉवर प्लेमध्ये इनसाइड रिंग फिल्डिंग करता त्यावेळेला अलर्ट राहणं गरजेचं असतं, कारण वेगानं बॉल येतात तुमच्या दिशेनं.
2 चौकार आतापर्यंत त्या डावामध्ये, एक चौकार जो सचिननं स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून लगावला होता आणि एक चांगला कट पाहायला मिळाला होता कुमार गुंडचा. 13 विदाउट लॉस. आदित्य, ओ परफेक्ट वाईड यॉर्कर, गुड कमबॅक. जबरदस्त चेंडू पाहायला मिळाला, चांगला पलटवार आदी वाकडेचा. ॲक्शन रिप्ले मध्ये पाहू शकता, परफेक्टली वाईड यॉर्कर. वाव, सुपर. हाय आमनं बॉल रिलीज करतोय, चांगली उंची आदित्यकडे आणि त्याचा फायदा होतोय कारण पूर्ण लांबीचे बॉल तो चांगल्या प्रमाणात हाताळतो. त्याच्या उंचीचा फायदा कुठेतरी तो चांगल्याच प्रकारे उचलत असताना निर्धाव चेंडू आले आणि धावसंख्या स्थिर आहे धावफलकावरती. शुभम स्ट्रायकर्स, सचिन भोईर टीमचा कॅप्टन आहे. शॉट ऑन पूल केला, हा पामना फटका एक्झिक्यूट करण्यात आला आणि पंचांचा नो बॉलचा देखील इशारा आलेला आहे. ओव्हर स्टेप केले त्या ठिकाणी, अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामुळे आदित्यने आता इथे नो बॉल केलाय ओव्हर स्टेपच्या माध्यमातून आणि एक अतिरिक्त धाव देखील आता स्कोर कार्डवरती जोडली जाणार. 1+1 2 धावांनी स्कोर आता पुढे जाताना 15 या आकड्यावरती. 15 विदाउट लॉस आणि यापुढचा बॉल असेल आता फ्री हिट. कुमारकडे सुवर्ण संधी असेल. ॲक्शन रिप्ले मध्ये भरपूर पुढे त्याचा पाय आपल्याला बघायला मिळाला आणि नो बॉल. मुन्ना पठाण सर ऑन फील्ड पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहतात. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल. इथून आता बॅटर मुक्तपणे फटका खेळू शकतो कारण आता विकेटची भीती नाहीये त्याला या चेंडूसाठी. परंतु आदित्यकडे आता कोणता बॉल असेल कुमार समोर, तो मोठा फटक्याच्या तयारीत जरूर असेल. राऊंड द विकेट आलाय. फुल टॉस होता परंतु फायदा उचलता आला नाहीये. स्क्वेअर लेगला, स्क्वेअर ऑफ द विकेट. रोहित त्या ठिकाणी सज्ज होता. चांगलं क्षेत्ररक्षण रोहितचं आणि मिळेल फक्त एकच धाव. एका धावेने स्कोर पुढे नेण्याचा प्रयत्न राहिलाय. पहिल्याच बॉलवर आदित्यचा चौकार जरूर आला होता परंतु त्यानंतर चांगली ॲक्युरसी त्याच्या गोलंदाजीमध्ये बघायला मिळाली. एक मात्र होस्ट सेव्हिंगचा नो त्याने केला. 16 धावा स्कोर कार्डवरती येतात. पहिल्या 4 बॉलमध्ये 8 धावा आदित्य वाकडेनं खर्च केलेत. ओव्हर द विकेट. ओ सचिन समोर पुन्हा वाईड यॉर्कर आहे. सचिन मात्र भरपूर स्ट्रगल करताना दिसले सध्या आदित्यच्या समोर आणि तेच आदित्य विचार करतो की जेवढा जास्त वेळ सचिन माझ्या समोर स्ट्रायकिंग एंडला असेल तेवढा माझ्या टीमसाठी फायदा आहे कारण त्याच्या ओव्हरमध्ये तो चाचपळताना दिसलाय, संघर्ष करताना दिसलाय. दुसरा डॉट बॉल सचिनच्या विरोधात आणि त्याच लेंथवर परफेक्टली वाईड यॉर्कर, वाईड ऑफ ऑप्शन फुल लेंथ टाकतोय त्याच्या विरोधात. समोर मिडॉन आणि मिड ऑफ सर्कल मध्ये आहेत. ओ यावेळेला स्लॉग हिट, डोळे मिटले परंतु बॉल बॉडी लाईनच्या बाहेर पाठवलाय. स्क्वेअर लेगच्या पलीकडे येतोय सचिन भोईरच्या बॅटमधून हा चौकार. खरं तर ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया ज्या पद्धतीने फटका एक्झिक्यूट करण्यात आला. ऑप्शनच्या बाहेर लेंथ मध्ये आता थोडंसं बदल करण्यात आला, थोडासा मागे बॉल आणि हे पहा पूर्णपणे नियंत्रण नव्हते या फटक्यामध्ये. डोळे अक्षरशः मिटले त्या ठिकाणी सचिनना फटका खेळत असताना आणि परंतु रिझल्ट आला जो हवा होता. 4 धावा त्या ठिकाणी मात्र मिळाल्यात. भिवंडी प्रीमियर लीग में इस वक्त खोनी ग्राम पंचायत सदस्य मंजूर शाह जी का आगमन हुआ है. हम आपका हार्दिक स्वागत करते हैं. स्लॉग हिट सचिन भोईरचा तो सिग्नेचर स्ट्रोक आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट तो जास्तीत जास्त धावा बनवतो विशेषतः स्क्वेअर लेग कडे आणि त्याच दिशेने चौकार पाहायला मिळाला. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर 20 धावा धावफलकावरती. चांगली भागीदारी आहे, चांगली पार्टनरशिप आहे आणि महत्वाचं म्हणजे एकही फलंदाज इथे बाद झालेला नाहीये. ॲज ऑल इंडिया आयकॉन विजय पावले शुभम स्ट्रायकर्स टीम मध्ये तुम्हाला बघायला मिळतो आणि विथ द बॅट आज खूप चांगला खेळलाय विजय पावले. त्याचं येणं बाकी आहे. जतीन चांगल्या फॉर्मात आहेत, त्याचं येणं बाकी आहे. बॅटिंग लाईनअप मध्ये फार खोली आहे टीम शुभम स्ट्रायकर्सचा विचार केला तर राजा गुळवे असेल, त्यानंतर आदित्य भोईर असेल. मजबूत बॅटिंग लाईनअप आहे आणि सध्या तरी जी पार्टनरशिप हवी होती ती पार्टनरशिप मात्र या दोन्ही सलामीवीरांनी दिली आहे. विवेक शेलार, विकेटचा शोध विवेकला आता घ्यावा लागेल. ही भागीदारी ब्रेक करावी लागेल. आपल्या स्पेल मधील अंतिम षटक घेऊन मार्गस्थ होतो आणि डॉट बॉलनं सुरुवात केली कुमारच्या विरोधात. पहिल्या ओव्हरमध्ये 8 धावा खर्च केल्या होत्या. त्यानंतर आता या ओव्हरमध्ये कॅप्टननं पुन्हा विवेकला
इन्व्हाइट केलं, कंटिन्यू ठेवलं आणि सध्या चांगलं षटक तो हाताळतोय. कुमार समोर पुन्हा एकदा ओव्हर द विकेट ना. ओ स्विंग अँड मिस, अनदर गुड बॉल. पुढचा बॉल पुन्हा एकदा विवेक. आता थोडस स्टेप मध्ये जरूर चुकताना आपण पाहिलं विवेकला. 7 चेंडूंमध्ये 7 वर बॅटिंग करतोय, 100च्या स्ट्राईक रेटनं. मागच्या मॅच मध्ये अशीच काहीशी सुरुवात होती कुमारची, परंतु त्यानंतर त्यानं चांगला पलटवार केला. विवेक पुढचा बॉल. ओ खोदात टाकल्या बॉल समोर, मिड ऑफला फिल्डर आहे आता दर्शन. हो हो, डायरेक्ट हिटचा प्रयत्न केलाय, रिस्की सिंगल त्या ठिकाणी घेण्यात आली आहे. सुरुवातीला असं वाटलं की बॉल हवेत आहे की झेल होणार का, परंतु तदनंतर रनआउटची संधी त्या ठिकाणी होती. दोन्ही वेळेला संधी त्या ठिकाणी दवडली आणि त्याचा फायदा फलंदाजांना होतोय, कारण एक धाव तिथे मिळाली आहे टीम शुभम स्ट्रायकर्सला आणि कुमारला. एका धावेने स्कोर आता 21 आकड्यावरती. आक्रमण आता करणं गरजेचं असेल. 3 चौकार आतापर्यंत या डावामध्ये आपल्याला बघायला मिळालेत. विवेक पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला ड्राईव्ह करत असताना लॉंग ऑनला खराब क्षेत्ररक्षण दर्शन बांदेकरचा आणि बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे चौकार. चांगला फटका होता, लॉफ्टेड ऑन ड्राईव्ह. लॉंग ऑनचा फिल्डर थोडासा वाईडिश उभा होता आणि ताकद चांगली झोकली या फटक्यामध्ये. दर्शन पोहोचला होता त्या ठिकाणी, परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण थोडंसं चुकीचं बघायला मिळालं आणि त्याचा फायदा आता संघाला होतोय. 4 धावा मिळाल्यात सचिन भोईरला आणि शुभम स्ट्रायकर्सला. 25 धावा. हो, अधिक वेगाने टाकण्याचा प्रयत्न होता, यावेळेला नो बॉलचा इशारा येतोय. जास्त ताकदीनं जास्त वेगानं टाकण्याचा प्रयत्न केला आणि विवेक शेलारनं भीम नो बॉल हाताळलाय. आता पुन्हा एकदा संधी असेल. गुड विकेट किपिंग फ्रॉम अक्षय कासार. वेगानं बॉल त्या ठिकाणी अडवलाय. एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्डवरती 26 धावा, 26. आणि आता या पुढचा बॉल असेल फ्री हिट. हा दुसरा फ्री हिट पाहायला मिळालाय. या अगोदर आदित्यच्या ओव्हरमध्ये सचिन स्ट्राईकला जबरदस्त फटका. इथे पुन्हा लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह व्ही मध्ये एक्झिक्यूट करत असताना क्षेत्ररक्षक बॉल पर्यंत पोहोचला, मात्र तिथे पुन्हा डबल पाहायला मिळते. क्षेत्ररक्षणामध्ये थोड्याशा त्रुटी आढळल्यात. मागच्या मॅचच्या कंपॅरिझन मध्ये ज्या पद्धतीने फिल्डिंग आपल्याला बघायला मिळाली होती या अगोदरच्या सामन्यामध्ये खांडवलकरांची, ती फिल्डिंग ह्या सामन्यामध्ये आपल्याला बघायला मिळत नाहीये. क्षेत्ररक्षणाचा स्तर तुम्हाला नक्कीच उंच करावा लागेल, तो स्टँडर्ड तुम्हाला वाढवावा लागेल. टुर्नामेंटचं स्टँडर्ड पाहता. हो, ऑन साइडला लॉब केलाय, भव्य हिट सचिन भोईरच्या बॅट मधून येतोय, दमदार षटकार. क्लासिकल फटका. काय बॅटिंग करतोय कॅप्टन सरसेनापती सेनेचा. आता तुटून पडलाय मैदानाच्या आतमध्ये आणि वार कोणावर केलाय तर विवेक शेलारवर त्यानं वार केलाय, ज्यानं मागच्या सामन्यामध्ये धुमाकूळ घातला होता गोलंदाजी करत असताना. त्याच विवेक शेलारच्या विरोधात सचिन भोईरचा आक्रमण तुम्हाला बघायला मिळालंय. वंडर बॉय ऑफ शेलार आणि टीमचा कॅप्टन शुभम स्ट्रायकर्ससाठी आता मैदानात धूम धडाक्याने फलंदाजी करतोय. 12 चेंडूंमध्ये 24 वर बॅटिंग करत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 34 धावा. विवेकच्या या ओव्हरमध्ये एकूण 14 धावा आपल्याला बघायला मिळाल्या. एक चौकारी, त्याच्यामध्ये एक षटकारी शेवटच्या बॉलवर. आणि काय क्लास पाहायला मिळालाय. पुस्तकी फटके सर्वच्या सर्व या दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळाले.
आफ्टर 3 ओव्हर 34 रन्स ऑन द बोर्ड. चांगली टोटल आता स्कोर कार्ड वरती आपल्याला बघायला मिळाली. इथून आता थोडासा दबाव असेल तो एन के खांडवल टीम वरती. एन के आणि विहान खांडवल, सुजित पाटील फॅम टीम. कारण 11 ते 12 धावा प्रत्येक ओव्हर मागे जोडल्या जात आहेत आणि याच धावगतीने धावा जोडल्या तर 70च्या आसपास प्रोजेक्टेड स्कोर आपल्याला दिसतो आणि तिथपर्यंत जर का स्कोर गेला तर अग्नी परीक्षा असेल ते एन के अँड विहान खांडवल टीमची. कारण मजबूत बॉलिंग अटॅक आहे. विजय पावले सारखा एक टेनिस क्रिकेट जगतामधील नामवंत गोलंदाज, एक ऑलराऊंडर म्हणून आता सध्या आपण त्याला पाहतोय. त्याच्या नेतृत्वाखाली ISPL मध्ये माझी मुंबई या संघानं सेकंड सीझन मधील टायटल जिंकलं. परंतु आता दर्शन बांदेकर आलाय. दर्शन बांदेकर मागच्या मॅच मध्ये चांगली गोलंदाजी केली. विक्रमी फलंदाज आहे. अनेक विक्रम त्याच्या नावे आहेत असं आपण अनेकदा ऐकलंय, बघितलेलं आहे. एका ओव्हरमध्ये 5 चेंडूंमध्ये 5 षटकार मारल्यानंतर शेवटच्या बॉलला डिफेन्स करणारा हा खेळाडू, गोलंदाजाला सन्मान देणारा हा खेळाडू सिंधुदुर्गामधून आज भिवंडी पर्यंतचा प्रवास करून इथे दाखल झाला. एन के खांडवल टीम मध्ये ॲज अ ऑल इंडिया आयकॉन म्हणून चांगल्या प्रदर्शनाची जरूर त्याच्याकडून अपेक्षा केली जाते. त्याचे फॅन फॉलोअर्स यूट्यूबच्या माध्यमातून तसेच मैदानावरून देखील त्याला सपोर्ट करत आहेत. पहिलाच बॉल दर्शन बांदेकरचा. कुमारनं सीमारेषेचं दर्शन आता त्या चेंडूला घडवलंय आणि पाठवलंय कुमारच्या गावाच्या दिशेनं सरळ मिड विकेटच्या पलीकडे. षटकार. याच भिनार गावाला बिलॉंग करतो हा कुमार गुण, लोकल बॉय, आणि त्याचे समर्थक मोठ्या संख्येने आलेत त्याला समर्थन देण्यासाठी आणि त्याच्या गावाच्या दिशेनंच तो चेंडू त्यानं पाठवला सरळ मिड विकेटच्या पलीकडे. 6 धावांकरिता दर्शन बांदेकरच्या विरोधात कणखर फटका. षटकार. धावसंख्या 40 वर मोठ्या टोटलकडे आता वाटचाल. एन के आणि विहान खांडवलच्या विरोधात शुभम स्ट्रायकर आता एअर स्ट्राईक सुरू केली आहे. कुमार गुणनं दोन्ही फलंदाजांना ती स्ट्राईक सुरू केली आहे. हो, पुन्हा एकदा सफल झालाय आता स्क्वेअर लेगला. आणखी एक मेगा सिक्सर. बॅक टू बॅक 2 इन अ रो. लागोपाठचा दुसरा षटकार कुमार गुणच्या बॅटमधून. दर्शन बांदेकर महान खेळाडू आहे, परंतु त्याच्या विरोधी जो खेळाडू आहे तोही महान खेळाडू आहे भिवंडी भिनारचा आणि त्याच्या बॅटमधून आता लागोपाठ 2 षटकार बघायला मिळालेत. अगोदर सचिन भोईर त्यानं सुरुवात केली आणि आता कुमार सांगतो आता माझी आली रे आली, आता माझी वारी आली. लागोपाठ 2 षटकार. 46 वर स्कोर जाऊन पोहोचले. आता ओव्हर द विकेटनं थोडासा दूर टाकण्याचा प्रयत्न केला. विकेट किपर कडनं थोडीशी मिस्टेक झाली आणि आता अंपायरचा व्हाईट बॉलचा इशारा येतोय. थोडा आता वाचण्याचा प्रयत्न केला दर्शन बांदेकरनं, थोडासा बॅटर पासून लांब राहण्याचा प्रयत्न केला, परंतु अतिरिक्त धावसंख्येने आता स्कोर पुढे गेला तो 47 वर. मोठ्या टोटलकडे वाटचाल सध्या तरी केली जाते शुभम स्ट्रायकर्स कडनं. पुन्हा सोडून दिला बॉल. थोडासा शफल झाला होता बॅटर आणि आणखी एक व्हाईट बॉल. लागोपाठचा दुसरा वाईट या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतोय. दर्शन थोडासा आता चिंतेत दिसतोय. चेहऱ्यावरचे त्याचे हावभाव, त्याचा एक्सप्रेशन सांगतो या ठिकाणी असं वाटतं की तो पूर्ण फिटी नाहीये, ज्या प्रकारे त्याची बॉडी लँग्वेज आपण पाहतोय. परंतु कुमारनं आता एक वेगळाच दबाव त्याच्यावर निर्माण केलाय. पुढचा बॉल पुन्हा सोडून दिलाय. थोडासा अक्रॉस निघत होता बॅटर कुमार समोर, परंतु हा चेंडू आता चांगल्या लाईनवर होता आणि अखेर 2 सिक्सर नंतर फायनली हा डॉट चेंडू येतोय दर्शन बांदेकरचा आणि आता कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा सिद्दीक बाबे सर जोडले जात आहेत. धन्यवाद समीर. धावसंख्या धावफलकावरती 48 आहे. हो, यावेळेला पुन्हा एकदा स्क्वेअर ड्रायचा फटका. डीप मध्ये एकसा कव्हर आणि कव्हरच्या मध्ये बॉल अडवलं त्या ठिकाणी. चांगला लेंथवर हा बॉल होता, परंतु एकच धाव तिथे मिळाली आणि स्कोर एका धावेने पुढे जाताना 49 वर. वेगाने धावा बनतायत आणि चांगली भागीदारी आहे. एकही विकेट आतापर्यंत गमावलेला नाहीये. हा प्लस पॉइंट शुभम स्ट्रायकरसाठी. बिल्कुल. सबसे बड़ी बात है कि पिछले मैच के मैन ऑफ द मैच रहे थे कुमार गुण. 49 रन बिना कोई विकेट के. गजब की शुरुआत शुभम स्ट्राइकर की.
आपकी बार रुक के गेंद आई है, ये हाफ पंच है, ये सबसे फेमस शॉट है सचिन भोईर का, और गेंद निकल गई है पहले बाउंस पर। देखना है 4 या 6, अंपायर के इशारे का इंतजार। क्या गेंद बैनर से टकराई है? काय फटका खेळलाय, हा पंच बॉटम हँडचा खूप चांगला वापर सचिन भोईर बॅटिंग करताना करतो आणि आपको पता है न्यू एम्पायर जब खेलती थी तो मुकेश इस तरह के आप पंच मारते थे। तीसरे अंपायर को पूछा है 4 है या 6 है। स्वागत है आप सभी का भिवंडी प्रीमियर लीग। अल्ताफ बाली एंड BC4 प्रेजेंट। अल्ताफ बाली सर, बुम बुम सुभाष ठाकरे सर, अमोल पाटिल सर, बंटी शिल्के सर और BC4। आज का आखिरी मुकाबला होना बाकी है। पहले बाउंस पे गेंद 4 रनों के लिए गई है, चौका आता हुआ। 53 धावा या चौकाराच्या मदतीने आपल्याला बघायला मिळतात। सचिन भोईरच्या बॅटमधून हा चांगला फटका होता। दर्शन महागडी गोलंदाजी करतोय, चॉप केलाय, यॉर्कलेनचा बॉल होता, थर्ड मॅनच्या दिशेने येतोय आणि एकच धाव त्या ठिकाणी मिळेल सचिनला। 4 ओवर की समाप्ति। बहुत बढ़िया आशीर्वाद शुभम नाइक फैम टीम, शुभम स्ट्राइकर की। कुल मिला के 54वें बिना कोई विकेट के। सचिन भोईर टीम के कप्तान कप्तानी बारी खेल रहे हैं। 14 में 29 और 12 में 21 कुमार गुंड। पिछले मैच में 32 रन बनाए थे कुमार गुंड ने, और 29 उससे पहले मैच में 31 रन बनाए थे सचिन भोईर ने। देखिए, हमारे डगआउट स्पॉन्सर सम्माननीय उमेश सोनावने साहब ने ऐलान किया है कि सचिन भोईर अगर 3 गेंदों में 3 सिक्सर लगाते हैं तो उनको 3,000 रुपये का इनाम दिया जाएगा। स्वागत है आप सभी का इस स्पर्धा के चेयरमैन, हैट्रिक चेयरमैन मांगीलाल पालीवाल साहब, भिवंडी के धनवान अल्ताफ बाली सर और BC4 कमेटी की तरफ से। खेल की शुरुआत होती हुई 5वें ओवर में आदित्य वाकड़े को बॉलिंग पे लगाया गया है। इस मर्तबा खींच के मारा है, पुल है, पावरफुल है, वंडरफुल है, सक्सेसफुल है। 6 रन। वंडरफुल नक्की असेल, कारण वंडर बॉय शेलार मैदानाच्या आतमध्ये आहे। पुल पॉवरफुल सक्सेसफुल सिक्सर, ग्रेट बैटिंग, ग्रेट नॉक फ्रॉम कैप्टन ऑफ शुभम स्ट्राइकर्स। कहीं ना कहीं एनके स्पोर्ट खांडवाल के जो कंधे थोड़े झुक गए हैं। हालांकि विवेक शेलार ने अपने 2 ओवर में भी 22 रन दिए, विकेट नहीं लिया। विकेट के लिए तरसती हुई टीम। स्कोर आगे बढ़ता हुआ 60। ये डगआउट इस वक्त जो नज़र आ रहा है, जहाँ पे टीम इस वक्त बैठी है, योगेश मात्रे डगआउट में है, जबकि बाजू में उमेश सोनावने साहब डगआउट है। विजय पावले शायद इंतज़ार कर रहे हैं कि बारी आएंगी, लेकिन जिस तरह सचिन और कुमार गुंड बल्लेबाजी कर रहे हैं, विजय पावले तो चाहेंगे कि उनकी बारी ही ना आए। हो, अगदी बरोबर, त्याला तेच वाटत असेल की ज्या पद्धतीने फलंदाजी सुरू आहे, मला मैदानामध्ये मी नाही गेलं तरी हरकत नाही, परंतु अशीच बॅटिंग व्हायला हवी। आदित्य वाकड़े सामना करेंगे सचिन भोईर। ऑफिस डैम के बाहर बहुत खूबसूरत पंच, गेंद हरी घास पे सरकती हुई, अब जाकर फुटबॉल वहां खेला है। 2 रन अपने टीम के लिए बचाए। अच्छा एफर्ट रहा था डीप में। चांगलं क्षेत्ररक्षण पायाने चेंडूला त्या ठिकाणी बाउंड्रीच्या आतमध्ये जरूर ठेवलं आणि बघता बघता आता सचिन भोईर इंडिव्हिज्युअली 37 वर जाऊन पोहोचलाय। 16 चेंडूंचा सामना करत असताना चांगला कट पाहायला मिळाला, स्क्वेअर ऑफ द विकेट। धावसंख्या 2 धावांनी पुढे जाताना 62
62 रन्स ऑन बोर्ड. 37 पे बल्लेबाजी कर रहे हैं सचिन भोयर. ये हाफ पंच है, ये उनका फेवरेट शॉट है, लेकिन इलाका गलत. सीधी गेंद दर्शन बांदेकर के हाथों में कैद होती भी और आउट होकर 37 रनों की बढ़िया बारी खेलने के बाद सचिन भोयर. मोठी विकेट प्राप्त केली आणि ही भागीदारी फायनली आदित्य वाकडेने आता ब्रेक केलेली आहे. पुन्हा एकदा हा पामना फटका एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न केला. दर्शन बांदेकर लॉंग ऑनला उभा होता आणि बरोबर मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये धावत जात असताना झेल पकडलाय. देखिए पूरी तरह से अपने आप को घुमा नहीं पाए थे, हालांकि पीछे रखी भी गेंद थी, लेकिन क्रिकेट में अगर और मगर नहीं चलता है. नए बैटर भारत के टॉप 10 ऑलराउंडर में जिनका शुमार होता है सांगली एक्सप्रेस विजय पावले. सामना कर रहे हैं आदित्य वाकड़े का. फील्डिंग में कोई तब्दीली नहीं है. ओ फॉलिंग स्वीप, और विजय पावले ने वाकड़े से कह दिया असा फॉलिंग स्वीप पहले का. क्या बात आहे, काय फटका खेळलाय विजय पावलेनं आल्या आल्या. वाव, सो एलिगेंट, सो ब्युटिफुल, जस्ट लुकिंग लाईक वाव. ओनली पावले कॅन डू इट. थैंक यू. न्यूज़ रिपोर्टर फिरोज मेमन सर हमारे साथ जुड़ चुके हैं. अ वेरी वार्म वेलकम सर. षटकार आणि धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 68 या आकड्यावरती. वाकड़े विजय पावले के लिए रिवर्स, ये भी गजब का शॉट है. साइड स्क्रीन पे 6 रन. विजय पावलेचा क्लास झळकतोय. मैदानात आला आणि टाळ्यांचा गजर, शिट्ट्यांचा गजर व्हायला लागला, कारण तसा खेळ त्यानं आता सुरू केलाय. या अगोदर फॉलिंग स्लॉग स्वीप आणि आता उलटा रिव्हर्स स्वीप. 2 षटकार लागोपाठ. 74 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. फार मोठ्या टोटल कडे वाटचाल शुभम स्ट्रायकर संघ करत असताना. क्या कमाल का क्रिकेट चल रहा है. वाकड़े कदमों का इस्तेमाल, निकल के मारा. शॉट में नहीं है दम, रन मिलेंगे कम. एका धावेने स्कोर आता पुढे गेलेल्या स्कोर कार्ड वरती 75 धावा आणि 5 षटकांचा खेळ देखील इथे संपन्न झाला. आशिर पाच षटकांच्या समाप्तीनंतर 75 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. चांगल्या एव्हरेजनं, चांगल्या धावगतीनं धावा जोडल्या गेलेल्यात आणि 15च्या सरासरीनं धावा जोडल्या गेल्यात आणि त्याच्याचमुळे आता डगआउटमध्ये अगदी रिलॅक्स मध्ये ते खेळाडू दिसत आहेत, खुश आहेत. ज्या पद्धतीने बॅटिंग सचिन भोईरला तुम्ही पाहतात, ज्यानं अफलातून कामगिरी केली आणि जबरदस्त सुरुवात मिळवून दिली. रनों की लूटमार मचा रखी है यहाँ पर टीम शुभम नाइक फैम टीम शुभम स्ट्राइकर ने. सचिन भुईर थोड़े से बदकिस्मत रहे. अब तक उन्होंने बीपीएल में कुल मिला के 99 रन बनाए, 99. क्या समीर ठाकरे वो वंडर बॉय हैं शेलार के या नहीं? बिलकुल, याच्यामध्ये कुठलाहीच डाऊट नाही. यस. फेस ऑफ भिवंडी मयूर पाटिल साहब ने सचिन भुईर को अपनी बल्लेबाजी के लिए 5,000 का इनाम दिया है. थैंक यू सो मच मयूर पाटिल एंड वेलकम. यावेळेला पहिला बॉल अंतिम षटकामध्ये प्रतीक वाकडेचा लॉंग ऑनच्या दिशेने खेळला आणि
एकच धाव त्या ठिकाणी मिळेल. 76 वर धावसंख्या जाऊन पोहोचली. आता कुमार गुण त्याच्याही बॅटमधून 21 धावा आल्यात. चांगली साथ त्यानं दिली आहे. सचिन लाडे आता त्याच्यानंतर विजय पावलेला. एक वाकड़े ने 21 दिए और डेथ ओवर में प्रतीक वाकड़े आए। प्रतीक वाकड़े भी एक BC4 पिक्चर में जब आए थे, जब 2019 में जॉय कुमार ट्रॉफी में उन्होंने बढ़िया परफॉर्म किया था। संधी मिळते त्यावेळेला त्या संधीचं सोनं करणं गरजेचं असतं आणि जरूर ती ऑपॉर्च्युनिटी ग्रॅब करताना प्रतीकला आपण पाहिलं. प्रतीक ओ बढ़िया गेंद, अच्छी वापसी की, लेकिन स्ट्राइक विजय पावले के पास। एका धावेने स्कोर पुढे जाताना स्कोर कार्ड वरती 77 धावा कमबॅक करावा लागणार आहे. इकॉनॉमिकल षटकात फने तामीर की आला निशानियों के खाली को मालिक, इस ग्राउंड के मालिक मोहतरम इज्जत माब रवीश धुरू साहब हमसे जुड़ चुके हैं। हम आपका अमी के दिल से इस्तकबाल करते हैं। फने तामीर की निशानी ये ग्राउंड भी है। कदमों का इस्तेमाल, निकल के मारा, बल्ला ज़्यादा घूम गया, गेंद लगभग डिपिश गली में गई, 1 रन। चाहे डीडी स्पोर्ट भिनार हो, चाहे चैंपियन हो, चाहे उनके बनाए हुए भिवंडी में तमाम शाहकार हो। मोस्ट वेलकम इंजीनियर रवीश धुरू साहब। अगले मैच के टॉस के लिए मैं आवाज़ दूंगा। आज रात का ये आखिरी मैच होगा, साई विवान और इग्नेश 11। कल के मैचेस ग्रुप सी के ठीक 12 बजे शुरू होंगे। स्विंग किया, कंट्रोल शॉट है, पीछे प्रोटेक्शन है, एक से ज़्यादा कुछ भी नहीं। शुभम स्ट्राइकर का स्कोर आगे बढ़ता हुआ 79। खतरे की घंटी बज चुकी है एनके स्पोर्ट खांडवल। एनके स्पोर्ट एक ऐसी टीम है, कई टीमें, सिर्फ एनके स्पोर्ट नहीं, जिन्होंने सब बीपीएल खेले, उसमें एक नाम एनके स्पोर्ट भी है। स्विच हिट है, गैप में गेंद ट्रैवल हो रही है, लाइक अ बुलेट शॉट है, और देखिए जेट विमान की तरह गया है, इतना सीधा, कम हाइट पे गया, 6 रन। विजय पावले जिस खेल के लिए जाने जाते हैं, वही खेल अब पेश करते हुए भिवंडी प्रीमियर लीग में। महाराष्ट्र प्रीमियर लीग जो हुआ था पूना में, उसमें भी क्या कमाल का लेदर में परफॉर्मेंस रहा था इस खिलाड़ी का। 85 रनों की लूटमार। ओ बढ़िया गेंद, लेकिन बढ़िया सोच, केवल बल्ला फेंक दिया, 1 रन बना, दूसरे के लिए जा चुके हैं, 2 रन पूरे। तो शुभम नाइक फैम टीम, शुभम स्ट्राइकर ने कुल मिलाकर 87 बनाए हैं और 88 का लक्ष्य रखा है। आज सबका आखिरी मैच, ग्रुप बी का भी आखिरी मैच। साई विवान और इग्नेश 11 के कैप्टन, आपको टॉस बॉक्स से जुड़ जाना है।
आइए, दोनों टीमों के कैप्टन पहुंच चुके हैं इस वक्त बीपीएल टॉस बॉक्स में। जी हाँ बिल्कुल। मैं खोनी ग्राम पंचायत के सदस्य मंजूर शाह और दी वॉइस न्यूज़ के फिरोज मेमन साहब, मिस्टर मीडिया, दोनों से रिक्वेस्ट करता हूं कि आपको टॉस बॉक्स से जुड़ जाना है। वेलकम, वेलकम सर। Who's going to call? Yes. चेअरमॅन किंवा बीपीएल हा कॉल असणार आहे. चेअरमॅन इज द कॉल एंड इट्स चेयरमैन. बहुत शुक्रिया दोनों मेहमानों का, और स्पेशली फिरोज मेमन जो अच्छा कवरेज दे रहे हैं इस बीपीएल को, और हालात हाजरा जो भी रहता है वो उसके लिए उनका जो चैनल है दी वॉइस न्यूज़ सबसे ऊपर है। थैंक यू सो मच। थैंक यू. साई विवान, बीपीएल का आखरी मैच आपके लिए, आपकी टीम के लिए, आणि नक्कीच तुम्हाला ती मॅच गोड करायची असेल, कारण बीपीएलचा एकही मॅच सीझन 6चं तुम्ही जिंकलेले नाही आहात. कुठे चुका झाल्या, काय सांगायचंय? चुका थोड्या बॅटिंगमध्ये झाल्या, फिल्डिंगमध्ये आणि बॉलिंगमध्ये पण झाल्या. कारण स्टार्टिंगच्या वर चांगल्या पडल्यावर शेवटचे बॉलवर मार खात होते, शेवटच्या वर चांगल्या पडल्यावर स्टार्टिंगचे बॉल मार. एवढ्या मोठ्या ग्रँड इव्हेंटमध्ये जेव्हा तुमची ग्रँड टीम उतरली तेव्हा असं वाटलं की कदाचित क्वालिफायर राऊंडपर्यंत जाऊ शकते किंवा फायनल्सपर्यंत जाऊ शकते, पण ज्या प्रकारे चढ उतर झालं टीममध्ये, आता ही शेवटची मॅच आहे साई विवानसाठी, आणि नक्कीच तुम्हाला शेवट जो असेल तो कदाचित गोड करायचा असेल. टॉस किती इम्पॉर्टंट होता आणि टॉस जिंकून काय डिसिजन असेल? टॉस तर इम्पॉर्टंट होता आणि शेवटची मॅच आहे, जिंकून चांगली टीम कॉन्फिडन्स वाढेल आणि क्षेत्ररक्षण करणार आहोत. फील्डिंग फर्स्ट. धन्यवाद. गितेश, मुझे तो लगता है कि आप टॉस जीत के बैटिंग ही करना चाहेंगे। यस सर। और ये बताइए कोई चेंजेस? चेंजेस तो कुछ नहीं है, यहाँ पर सेम टीम खेलने वाली है। डू और डाई का मैच है, क्या इरादे हैं? जी जान लगा देंगे हम लोग। क्या बात है, जी जान लगा देंगे। ऑल द बेस्ट। धन्यवाद. सो न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. साई विवान won the toss and choose to bowl first. आज के दिन के, रात के आखिरी मैच में देखेंगे किसकी होती है जीत, किसकी होती है थोड़ी देर बाद, पर उसके पहले चलिए चलते हैं हमारे ग्राउंड की तरफ जहां पर होने वाली है ग्रैंड एंट्री. इस वक्त ये देखिए ग्रैंड एंट्री होती हुई यहाँ पर टीम शुभम स्ट्राइकर की, बैक टू बैक उनके पीछे अब एनके खांडवाल के बल्लेबाज. देखिए मैच खत्म नहीं हुआ है, दोनों के लिए मैच इंपॉर्टेंट है. इस वक्त नवी मुंबई की आवाज़ विघ्नेश, कमेंटेटर विघ्नेश मडवी जी हमसे ऑनलाइन जुड़े हैं अपने दोस्तों के साथ. उन्होंने अल्ताफ बाली और इस भिवंडी प्रीमियर लीग की काफ़ी सराहना की है. थैंक यू सो मच माय बेस्ट फ्रेंड डियर विघ्नेश मडवी. देखिए कमेंट्री दुनिया का सबसे हैंडसम चेहरा है. चलते हैं कमेंट्री बॉक्स में, ये दोनों ओपनर्स जलते हुए जारों के बीच से निकलते हुए. सुरुवात आता या मॅचची. भिवंडी प्रीमियर लीगचा आणखीन एक महत्त्वपूर्ण सामना. टार्गेट मोठं आहे. अंडर फ्लड लाईट्स 88चं टार्गेट सेट केलंय शुभम स्ट्रायकरने एन के स्पोर्ट्स कांडवळच्या विरोधात.
मॅच स्टार्ट. टार्गेट मोठे आहे आणि या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आता ओपनिंग पेअरमध्ये चेंजेस पाहायला मिळत आहेत. शेवटी दर्शन बांदेकरला सलामीवीर म्हणून पाठवलंय NK स्पोर्ट्स कांडवळने या मॅचमध्ये. कारण टार्गेट मोठं आहे, लक्ष पहाडा एवढा आहे, डोंगरा एवढा आहे. आणि मी जशी चर्चा करतो 5 बॉलवर 5 सिक्स अनेक वेळेला मारलेले आहेत दर्शन बांदेकरने. तर आपले जवळचे मित्र आहेत प्रेम अलिमकर यांच्याकडून 11,000 रुपयाचं पारितोषिक आहे 5 सिक्सर जर मारले तर. दर्शन बांदेकरने सलग. मोठे चाहते आहेत दर्शन बांदेकरचे ते. प्रेम अलिमकर शिळगाव यांच्या वतीने पारितोषिक आहे दर्शन बांदेकरसाठी. नाव मॅच स्टार्ट. फर्स्ट बॉल विजय पावले समोर असेल दर्शन बांदेकर. 88 टार्गेट या मॅच मध्ये. पहिल्या बॉलवर बीट केलंय, सरळ विकेट कीपरच्या हातात डॉट. फटाक्यांची आतिषबाजी पहिल्याच बॉलवर प्रत्येक इनिंग मध्ये तुम्हाला पाहायला मिळतेच. हीच ओळख आहे BPL ची. 6वं पर्व तुम्ही पाहताय. ऑफ कटर बॉल पडल्यानंतर आतमध्ये झपकन आला, सरळ विकेट कीपरच्या हातात. देखिए कुणाल सर, दर्शन बांदेकर भी चाहेंगे कि जाते जाते मीठी यादें देकर जाए दर्शकों को. हो, आणि तसा खेळ झाला पाहिजे कारण थोडासा ऑफ कलर राहिला आहे या सिरीजमध्ये. भिवंडी प्रीमियर लीग मध्ये अनेक चाहते आहेत दर्शन बांदेकरचे ऑल ओव्हर द वर्ल्ड. चेंज ऑफ पेस, कमी गतीने टाकलेला बॉल. बॉलवर चांगली बोट फिरवली. विजय पावलेचा एक्सपिरियन्स इथे कामी येतोय सध्या शुभम स्ट्रायकर साठी. Great bowling from Sangli Express. Last one was a slower one, bang on target. आणि चांगल्या रिदम मध्ये गोलंदाजी करत असताना दिसला विजय पावले. प्रत्येक मॅच गणिक त्याचा तो एक्सपिरियन्स कामी येतोय. टीम हडल मध्ये चांगले कानमंत्र त्याने दिलेत या सिरीज मध्ये भिवंडी प्रीमियर लीग मध्ये. कमी गतीने टाकलेला बॉल जास्त उंच गेलाय, फटका फसलाय. फिल्डर खाली, कॅच ड्रॉप. अंदाजच बांधता आलेला नाहीये त्या फिल्डरला. पुढे गेला तो फिल्डर. कॅचेस विन द मॅचेस. असं नाहीये की तुम्ही 88 स्कोर बोर्डर लावले म्हणजे तुम्ही जिंकाल. दर्शन बांदेकरचा झेल सोडलाय. देखिए अंडर लाइट इस तरह के कैचेस माना कि आसान नहीं रहते. स्कायर था लेकिन मीट जज पहले ही कर चुके थे वो. एक रन, पहिली धाव स्कोर बोर्डवर. अक्षय आणि दर्शन बांदेकर. अक्षय कासार एक सामना मला आठवतोय ज्याने 47 धावांची खेळी आजच केली होती. मागच्या मॅचमध्ये सुरुवात चांगली मिळाली होती परंतु त्यानंतर तो आऊट झाला. या मॅचमध्ये देखील तशीच ठोस सुरुवात करावी लागेल. एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफला चांगली बॅटिंग करतो. पायातला बॉल होता, ऑन साईडला बरोबर वळवलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने ट्रॅव्हल होतोय बॉल आणि हा जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार येईल. पहिल्याच बॉलवर अक्षयच्या बॅटमधून 4. एलिगेंट शॉट. केवल बल्ला फेंक दिया था उस गेंद पर. यॉक कराने की कोशिश थी. ये देखिए क्या खूबसूरती के साथ खेला हुआ स्ट्रोक था. फ्रंट फुट पर आकर 4 रन. बरोबर दिशा दिली या बॉलवर. हलक्या हाताने टर्न केलं बॉलला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट आहे या ग्राउंडची. परत कटर, चेंज ऑफ पेस, कमी गतीने टाकलेले बॉल आणि हे इफेक्टिव्ह राहिलेत. करण अंबालाने देखील हेच केलंय. हा बॅक ऑफ द हँड होता, पडल्यानंतर आतमध्ये आला थोडासा. देखिए कुणाल सर, एक बात तो है, कंडीशन को पढ़ के गेंदबाजी कर रहे हैं. काफ़ी अनुभव है उनके पास और आपने देखा है कि इस तरह की कंडीशन में इस तरह की गेंदें बल्लेबाज को दुविधा में डाल देती. हा वेगाने टाकला होता पायावर. लेग स्टंपच्या बाहेर. अंपायरचा सिग्नल वाईड. विकेट कीपरने हलकीशी अपील केली, मग थोडासा इंटरेस्ट दाखवला विजय पावलेने, परंतु तोपर्यंत अंपायर उमेश केने आमच्याकडे वळले होते आणि त्यांनी सांगितलं वाईड बॉल आहे. महाराष्ट्र प्रीमियर लीग में लेदर से 145 की रफ्तार से गेंदबाजी की थी विजय पावले ने. एक चांगला वेगवान गोलंदाज आहे. MPL मध्ये रत्नागिरी जेट्स या टीम मध्ये खेळताना ज्याला आपण पाहिलं. आता सध्या सईद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राचा परफॉर्मन्स थोडासा खालवलेला वाटतोय. भरपूर टीका होत आहेत महाराष्ट्र टीमवर सध्या सईद मुश्ताक अली ट्रॉफी
T20च्या बाबतीत त्याचं कारण सांगतो. कमी गतीने टाकलेला बॉल एक सिंगल तिथे मिळताना दिसेल, कारण महाराष्ट्र प्रीमियर लीगमध्ये ऑरेंज कॅप घेतलेला सिद्धेश्वर सगळ्यात जास्त धावा करणारा खेळाडू महाराष्ट्राच्या स्क्वॉडमध्ये नाही आहे. सगळ्यात जास्त विकेट घेतलेला बॉलर महाराष्ट्राच्या स्क्वॉडमध्ये नाही आहे. आणि त्यामुळे महाराष्ट्र टीमवर सध्या भरपूर टीका इंस्टाग्रामवर रील्सच्या माध्यमातून होत असताना तुम्ही पाहिल्याच असतील. एंड ऑफ द फर्स्ट ओवर 7 फॉर नो विकेट. आप देख रहे हैं अल्ताफ बाली प्रेजेंट, BC4 प्रेजेंट, भिवंडी प्रीमियर लीग ग्रुप बी का ये सेकंड लास्ट मैच है और ग्रुप बी में अभी भी उथल पथल है, क्लियर पिक्चर नहीं है. इसके बाद आखिरी मुकाबला है जहां पर टॉस को साई विवान ने जीता है और पहले बॉलिंग करने का फैसला किया है. विजय पावले 7 रन दिए, कोई विकेट नहीं. दूर वाले छोर से देखना है कि बॉलिंग की जिम्मेदारी किसके हाथ में दी जा रही है. विजय पावले अभी भी बहुत सीरियस लग रहे हैं, किसी तरह की ढील नहीं देना चाहते. कहानियां बदल जाएंगी, किरदार बदलेंगे, कमेंटेटर्स बदल जाएंगे, अंपायर्स बदलेंगे, दर्शक बदल जाएंगे, स्पॉन्सर बदल जाएंगे, टीमें बदल जाएंगी, लेकिन एक चीज़ अपनी जगह रहेंगी जो है क्रिकेट का अट्रैक्शन, क्रिकेट का चार्म, क्रिकेट की खूबसूरती, इसकी बुलंदी, ये रहती दुनिया तक रहेंगी. क्योंकि किताबों पे धूल बैठ भी जाए तो अंदर की कहानियां नहीं बदलती. वही अट्रैक्शन BPL में आप देख रहे हैं. पहली गेंद ड्राइव किया सीधा फील्डर के हाथ में, मिड ऑफ डीप में, और ये लगता हुआ पहला झटका. विकेट आली आहे. अक्षय कासारला तंबूचा रस्ता दाखवलाय. पहिल्याच बॉलवर कौशल पाटीलने चांगली बॉलिंग केली आहे. कौशल पाटीलने फार एंडने, भिनार विलेज एंडने प्रभावी ठरला आणि ज्या वेळेला त्याला बॉलिंगसाठी कॉमेंट्री बॉक्स एंडने आणलं तिथून तो मागडा ठरला होता. परंतु आता विजय पावलेने परत एक वेळा त्याच दिशेने तोच विश्वास त्याच्यावर दाखवला आणि या एंडने कमालीची गोलंदाजी. मी मगाशी महाराष्ट्र प्रीमियर लीग बद्दल चर्चा करत होतो, ज्यावेळेला विजय पावले गोलंदाजी करत होता. सिद्धेश वीरची मी चर्चा केली, खूप चांगली बॅटिंग केली आणि त्याच स्पर्धेमध्ये 2025 मध्ये तनय सांगवी यांनी देखील खूप चांगली गोलंदाजी केली होती. लीडिंग विकेट टेकर होता तो देखील महाराष्ट्राच्या स्क्वॉडमध्ये. सैयद मुस्तक अली ट्रॉफी T20 मध्ये नाही आहे, त्याच्यामुळे सध्या त्या टीका होतात. परंतु सध्या पहिला धक्का बसलाय NK स्पोर्ट्स खांडवळ या टीमला आणि नवीन फलंदाज विवेक शेलार बॅटिंगसाठी आलाय. अच्छा परफॉर्मेंस रहा है अब तक प्रिंस ऑफ भिवंडी और PTC एक्सप्रेस विवेक शेलार का. कुल मिलाकर 4 मैचेस में 39 रन बनाए, 205.26 का स्ट्राइक रेट. व्हाट अ टेलीकास्ट. लगता है कि बाजू के धाबे में भी इतला पहुंच चुकी है. कौशल पाटिल, बिग बट ऑफ वलपाड़ा. अंदर आती भी गेंद बैकफुट पे गए, फोर्स किया है, गेंद दूर कहीं गगन की छाव में 6 रन. विवेक शेलार क्या अकेले लड़े हैं इस पूरे BPL में. हो, विवेकने प्रत्येक सामन्यामध्ये खतरनाक बॅटिंग केली आहे, चांगली गोलंदाजी केली आहे. तो आला, पहिलाच बॉल उडवला, जसा बॉल आतमध्ये आला तसंच बॉलला पाठवलं बाहेर बाउंड्री लाईनच्या पलीकडे. ही खासियत आहे विवेक शेलारची. चांगल्या फॉर्ममध्ये ऑल इंडियाचं क्रिकेट त्यांनी गाजवलंय. अनेक स्पर्धा तो खेळताना दिसतो आयकॉन खेळाडू म्हणून. फिर से खींच के मारा है, बैक टू बैक चाबुक, 6 रन. 6 इन अ रो, सलग 2 बॉलवर 2 षटकार मारलेले आहेत. 2 सिक्सेस इन अ रो. काय बॅटिंग करतोय विवेक शेलार. परत एक वेळा थोडासा शॉर्ट बॉल होता आणि उंची मिळते ज्या वेळेला कौशल बॉलिंग करण्यासाठी येतो. विवेक शेलार तयार होता बॅकफुटला आणि त्यानंतर हा चाबुक फटका बॉलला सरळ पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. परफेक्ट टाइमिंग इथे पाहायला मिळाला आणि हा येतोय BPL सिक्सर. तीखे तेवर लग रहे हैं विवेक शेलार के. जब तक तोड़ेगा नहीं तब तक छोड़ेगा नहीं. देखिए पहला शॉट जो खेला था ना, आपको याद होगा कुणाल, मैं और आप कमेंट्री कर रहे थे,
कार्निवल में, वो शॉट जो ऊपर टाकली वाला था, तारिफ सैयद साहब ने हमें बताया था कि ये बैडमिंटन शॉट है। 19 रन 1 विकेट। कौशल फील्ड ऑफ किया है, क्या गेंद मैदान के बाहर? यस, हैट्रिक 6। लगातार 3 बॉलवर 3 सिक्सेस विवेक शेलारच्या पॅटमधून. आणि MPL मध्ये मला आठवतंय असाच एक षटकार मारला होता विवेक शेलारने, हेलिकॉप्टरही मारला होता तिकडे जाऊन. लेदर बॉल क्रिकेट देखील चांगला खेळतो आणि इथे तर स्लॉटमध्ये बॉल होता, एक्स्ट्रा कव्हरला उडवला. विवेक शेलारचं टायमिंग एवढं भव्य होतं की प्रेक्षकांमध्ये जाऊन हा कॅच सोडलाय प्रेक्षकाने, अन्यथा 1000 रुपयाचं पारितोषिक BC4 कमिटीच्या वतीने मिळालं असतं त्या प्रेक्षकाला. कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं विवेक शेलार। फॉलो थ्रू कितना अच्छा था, आंखों के नीचे उछाला था गेंद को, एक्स्ट्रा कवर बाउंड्री के बाहर 6 रन। बातों बातों में 25 रन बने। अब विजय पावले ने जाकर कुछ कहा है गेंदबाज से, यही कहा होगा कि हम लाए तूफान से कश्ती निकाल के, आपने फिर डाल दी तूफान में। ये अच्छी वापसी, जड़ में गेंद थी, यॉर्कर डिग आउट करते हुए छोटी बैकलिप से शॉर्ट कवर में कोई रन नहीं। आणि हे सांगितलं असेल विजय पावलेने, यॉर्कर ट्राय कर, कारण ज्यावेळेला करण अंबाला मगाशी बॅटिंगसाठी आला त्यावेळेला पहिला बॉल हा यॉर्करच टाकला होता कौशलने. मग थोडंसं शांत ठेवलं होतं करण अंबाला आणि त्याचमुळे एक रणनीती होती, प्लॅनिंग होतं, त्याच्यामध्ये यशस्वी ठरलाय कौशल. ओ, बहुत जोर से मारने की कोशिश, गेंद में उछाल कम था, बल्ला हाथ से छूटा था। इससे साबित हो रहा है कि विवेक शेलार अपने शॉट्स में कितनी ताकत झोंक रहे। वो ताकद तर झोकली होती, परंतु बॅटवरून ग्लव्ज हातात आहेत तरी देखील ग्रिप निसटली. भरपूर वेगाने बॅट फिरली होती, बॅट हातातून निसटली आहे विवेक शेलारच्या. आणि इथे येतोय डॉट बॉल, बॅक टू बॅक आता डॉट बॉल आलेत. ओव्हरची होते समाप्ती, 2 ओव्हरचा खेळ संपला. 25-1 NK स्पोर्ट्स कांडवळ. देखिए, 3 टीमों की गेंदबाजी बहुत इंटरेस्टिंग रही है। जब करण अंबाला यहाँ से गेंदबाजी करते हैं, हेमंत हडट वहाँ से करते हैं, विजय पावले यहाँ से करते हैं, तो कौशल वहाँ से करते हैं। हे बॅक टू बॅक सिक्सेस दाखवले जात आहेत. शॉर्ट बॉलवर कडक प्रहार, चाबूक फटके मारले होते विवेक शेलारने मागच्या ओव्हरमध्ये. आई शॉर्ट बॉल होता हा, तर परफेक्ट चाबूक होता. जसा चाबूक फिरावा हंटर, तसा हंटर शॉट. आणि त्याच्यानंतर हा एक्स्ट्रा कव्हरला क्रॅकिंग होता हा फटका. आणि तिथे प्रेक्षकाने झेल सोडला. 1000 रुपये देखील गमावले त्या प्रेक्षकाने. त्यानंतर 2 डॉट बॉल टाकले कौशलने. ओव्हर नंबर 2 समाप्त. 25-1 थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. बोल तैयार, मरता क्या ना करता, गेंदबाजी पर विजय पावले. विजय पावले सेकंड ओव्हर मध्ये आता सज्ज होईल. सिद्दीक भावे देखील कधी कधी अंगात येतात माझ्या बाहेर पण. ओ, बॅकफुटला जात असताना हलक्या हाताने पंच केलाय. पॉइंटला फिल्डर आहे, नाही मिळणार धाव. दर्शन बांदेकर शांत ठेवलंय या संपूर्ण BPL मध्ये दर्शनला, प्रत्येक भिवंडीच्या गोलंदाजांनी देखील आणि आता ऑल इंडिया आयकॉन विजय पावलेने देखील. देखिए, काफ़ी निराशा रही जिस तरह दर्शन बांदेकर नहीं चले। बहुत बड़ा क्लास है इस खिलाड़ी का। हो, नो डाऊट क्लास भरपूर मोठा आहे, परंतु फॉर्म नेहमीच टेम्पररी असतो, क्लास हा परमनंट असतो आणि तो क्लास दाखवावा लागेल दर्शनला. तो असा दाखवलाय क्लास, बॉलला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. ये भिंगडी आहे, सिक्सर. गजब का भिंगड़ी शॉट दर्शन ने, लग रहा है दर्शन बांदेकर कमेंटेटर्स कर से थोड़े नाराज थे। ये देखिए, जैसे आगे गेंद मिली उसे उछाल दिया गेंद को काऊ कॉर्नर के ऊपर, 6 रन।
कधी कधी जखमेवर मीठ कॉमेंटेटरच टाकतो एखाद्या खेळाडूच्या, आणि त्याच वेळेला मग त्याच्या त्या भावना उफाळून येतात. मग त्याला वाटतं की यार किती वेळ मी शांत राहू, किती वेळ यांचं बोलणं ऐकू. शेवटी मला देखील त्या भावना आहेत, आणि या भावनेच्या भरात मारलेला भरपूर दूरवरचा षटकार आहे बॅटर दर्शन बांदेकरच्या बॅटमधून. जसं आडनाव त्याचं आहे, बॉलला थेट पाठवलंय वावराच्या बाहेर, बांधाच्या पलीकडे षटकार. 22 बॉलमध्ये 57 धावा करायचे आहेत. आता वाचून राहावं लागेल, कारण दर्शन मारतोय. पहिला सिक्सर आलाय. दुसऱ्या बॉलवर कटरचा वापर, बीट केले दर्शनला. विजय पावले देखील काही कच्च्या गुरुचा चेला नाहीये, त्याच्या गोलंदाजीमध्ये तो टर्न प्राप्त केलाय त्याने. तलवार से जब तलवार टकराती है तो खनक होती है. ये भी विजय पावले हैं, कमाल का कटर किया. चांगला लेग कटर विजय पावलेचा. बोट बरोबर फिरवतो विजय पावले. परत एक वेळा तयार. पुढचा बॉल. आता मात्र आडव्या बॅटने पुल केलाय समोरच्या दिशेला. रॉकेट जस्ट लाइक ट्रेजर बुलेट. बॉल सीमा पार. येतोय चौकार. गेंद इतनी तेज निकल गई थी कि कोई अपनी जगह से भी नहीं हिला. बैकफुट पे जाकर फोर्स किया था इस गेंद को. बहुत तेज ऑफ स्टंप के बाहर से आड़े बल्ले से खेला और विजय पावले को इस गेंद पे आड़े हाथों लिया है. आता येत्या चौकार षटकार. चांगलं टायमिंग. मागचा लेग कटर वर फसला प्रयत्न दर्शन बांदेकरचा, परंतु या बॉलवर तयार होता. 35 धावा. यॉर्करचा प्रयत्न होता, फुल टॉस मध्ये परावर्तित केला. कव्हर्सला ड्राईव्ह केला. डीप मध्ये फिल्डर येत आहेत. एक सिंगल इथे प्राप्त केली जाईल. टीमची धावसंख्या 36. देखिए उनका इतिहास उठा के देखिए दर्शन बांदेकर का. ऊंची बैकलिफ्ट का वो अच्छा इस्तेमाल करते हैं. खड़े खड़े भी बेहतरीन शॉट खेलते हैं. मैच बन गया है, आप बने रहिए बीपीएल में. करंट रन रेट देखील ऑलमोस्ट 13च आहे, आणि रिक्वायर रन रेट 16च्या वर गेलाय. हलक्या हाताने पंच केलाय. शॉट एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर्सच्या मध्ये सिंगल मिळेल. स्ट्राईक ठेवेल विवेक. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर एनके स्पोर्ट्स खांडवळ टीमची धावसंख्या आहे 37, आणि आता 18 बॉलमध्ये धावा करायच्यात 51 फ्रॉम 18. 17 का रिक्वायर्ड रन रेट है, लेकिन जिस तरह विवेक देखिए 3 ओवर के बाद शुभम स्ट्राइकर ने 34 बनाए थे और एनके खांडवल ने 37 बनाए 1 विकेट कमाने के बाद. 3 में 51 चाहिए. जो रिक्वायर्ड रन रेट है वो 17.00 का है. लेकिन एक प्लस पॉइंट है कि विवेक शिलार 3 सिक्सर की मदद से 19 पे बल्लेबाजी कर रहे हैं. 1 चौका 1 सिक्सर 8 गेंदों में लगाया है. दर्शन बांदेकर ने 12 रन बनाए. ये जोड़ी अब सरदर्द बनती जा रही है. विजय पावले ने अपना कोटा पूरा किया है. दो ओवर 19 रन, कोई विकेट नहीं. खेल की शुरुआत गेंदबाजी में कौशल पाटिल को कंटिन्यू रखा गया है. सचिन भुईर किसी तरह का रिस्क लेना नहीं चाहते. सामना करें विवेक शेलार, प्रिंस ऑफ भिवंडी, पीटीसी एक्सप्रेस. पहली गेंद हेलीकॉप्टर उड़ाया है और लैंड होता हुआ दूर गई झाड़ियों में 6 रन. व्हाट अ शॉट. कौशलच्या मागे लागलाय विवेक शेलार. मागच्या ओव्हरमध्ये देखील 3 सिक्सेस मारले होते, आणि इथे तर पायातला बॉल होता. हेलिकॉप्टर उडवलाय विवेक शेलारने. प्रिन्स ऑफ भिवंडी. काय फटका. अप्रतिम दर्जेदार फटकेबाजी सध्या मैदानामध्ये सुरू आहे. पिक्चर अभी बाकी आहे मेरे दोस्त. हे सांगत असताना या मॅच मध्ये एनके स्पोर्ट्स खांडवळ, कारण विवेक शेलार मारतोय. जख्मी शेर वाली बात है, क्योंकि पहले 3 में से 2 मुकाबले हारे हैं और सारी कसर कौशल पाटिल पे निकाल रहे हैं. फिर से गेंद को लॉन्ग ऑफ पे खेला है.
एक और सिक्सर, विवेक शेलार ऑन फायर. स्लोअर वन बॉल होता, कमी गतीने टाकला होता आणि थोडासा बाहेर टाकला होता. पहा ऍक्शन रिप्ले, फ्रंट लेगला वेगळं केलं आणि बरोबर वाईडिश लॉंग ऑफला हा सिक्सर येतोय. त्या डायरेक्ट फोकसवर जाऊन आदळलाय, कारण आता या मॅचचा फोकस मॅन मैदानामध्ये खेळताना दिसतोय आणि तो देखील सांगतोय कॅमेरामॅन फोकस करो. मैदानामध्ये विवेक शेलारचा विध्वंसक खेळ. One of the great inning in BPL from Prince of भिवंडी विवेक शेलार. लग रहा है विवेक शेलार घर तक पीछा करेंगे कौशल पाटिल का. देखिए वहां पे मिडिल कॉन्फ्रेंस हो रही है, 2 लगे, 4 खिलाड़ी उनके पास आके खड़े हुए हैं. 49 रन, 1 विकेट. सोलह गेंदे, 39 रन. क्रिकेट में चीजें बदलने में समय नहीं लगता है, बदल गया मैच. कौशल पाटिल इन ट्रुमेंडस अंडर प्रेशर. सामने की ओर से आते हुए कौशल, विवेक को आपकी बार एलिवेशन नहीं है, लेकिन गेंद नो मैंस लैंड में गई है. उछाल था गेंद में. आता कुठेतरी स्माईल आली आहे चेहऱ्यावर. या बॉल नंतर आपण पाहिलं असेल थोडासा सुटकेचा निश्वास सोडलाय बॉलरने, परंतु हाई बॉल थोडासा बाउन्स चांगला प्राप्त झालाय. नो मॅन्स लँडमध्ये पडला, नॉन स्ट्रायकिंग एंडला गेलाय विवेक आणि समोर आता दर्शन तयार आहे. कौशल दर्शन बांदेकर के लिए बॉलर बैक ड्राइव, बहुत खूबसूरत शॉट, 4 रन. ऐसा लग रहा है कि काउंटर अटैक चल रहा है, 2 धारी तलवार चल रही है. खरबूजे को देख के तरबूजा भी रंग बदल रहा है. ओव्हर पिच बॉल होता आणि सरळ बॅटने ओव्हर द बॉलर हेड. आपण पाहतोय आपल्या या BPL चे चेअरमॅन आहेत मांगीलाल पालीवाल यांचा एक मोठा बॅनर तिथे आहे. बरोबर त्या दिशेने तिकडे हिट करणारा हा चौकार होता, कारण सुपर हिट ही स्पर्धा आहे. अल्ताफ बाली यांचा शो आहे, BC4 चा हा शो आहे. भिवंडी प्रीमियर लीग 6वं पर्व आणि बरोबर त्या बॅनरला हिट करणारा हा चौकार मारलाय. टीमची धावसंख्या 54. अब बांदेकर ने भी ऐलान किया है कि पूरे मैचेस में आपने मुझे बांधे रखा, लेकिन वो अब खुलकर बल्लेबाजी कर रहे हैं. कितने रन कौशल अब तक दे चुके हैं? पहले ओवर में 35 दे चुके हैं 10 गेंदों में. ओ व्हाट अ शॉट, मैग्निफिसेंट हिट, 6 रन्स. नॉट अ बॅड डिलिव्हरी. हा खरंच बांधाच्या पलीकडे आहे, कारण त्या बाजूला शेतच आहेत, वावराच्या बाहेर बांधाच्या पल्ल्याआड. काय टायमिंग होतं, बरोबर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि त्याच्यानंतर बॉल शोधावा लागेल. हा गायब झालाय, हा बॉल नाही सापडणार आता, कारण बांदेकरने मारलाय हा बॉल बांधाच्या पल्ल्याआड. चांगली बॅटिंग सध्या दर्शन बांदेकरची. पहिल्या 2-3 मॅच मध्ये तो ऑफ कलर होता, आपण त्याची चर्चा केली, पण तुम्ही मगाशी देखील उल्लेख केला होता की आता हा खवळलाय, हा समुद्र खवळलाय, कारण हा येतो त्याच कोकणातून जिथे स्वर्ग आहे. काय बॅटिंग करतोय दर्शन बांदेकर, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि हा षटकार. कुणाल सर, शेर जंगल में रहे या पिंजरे में, दोनों तरफ खतरनाक रहता है. BPL का सबसे महंगा स्पेल कर रहे हैं. ओ देखना है क्या कुछ हुआ है. बॉल डेड बॉल. क्या हुआ है? तीसरे अंपायर को पूछा है क्यों. डेड बॉल. डेड बॉल. बॉल आला मध्ये म्हणून तो थांबला आणि त्यामुळे डेड बॉल. वरना मैं तो सोच रहा था कि 14 मरतबा 5 पे 5 मारे तो उन्होंने प्लेट किया था. ये क्या सीन है. आणि तेच मुन्ना पठाणला वाटलंय की प्लेट का केला हा बॉल, कारण समोरून बॉल आला, त्याच्यानंतर त्याने त्या बॉलकडे त्याचं कुठेतरी लक्ष गेलं आणि मग त्याने फक्त
बॅट ठेवली. बिल्कुल विवेक उस गेंद को उठाने गए थे. कितने में कितने चाहिए साहिबा? कितने रन चाहिए साहिबा? 13 बॉल 28. खतरनाक बल्लेबाजी. कौशल ऑफिस नाम के बाहर कोई स्ट्रोक ऑफर नहीं किया. वाइड. डीआरएस तुरंत ही लिया है फील्डिंग साइड ने. पाहूया आता टीव्ही अंपायरचा निर्णय काय येतोय. मागचा पाय एकदम स्थिर सध्या तरी वाटतोय दर्शन बांदेकरचा, ज्या पद्धतीने तो पोझिशन मध्ये होता. आणि आता सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. त्यानंतर ऑनफिल्ड अंपायरने तो वाईड बॉल दिला होता. आता पाहूया टीव्ही अंपायरची मदत. चॅलेंज केलंय फिल्डिंग करणाऱ्या टीमने. इट्स अ फेअर डिलिव्हरी. टीव्ही अंपायर डिसिजन. त्याचं कारण आहे ज्या वेळेला बॉलिंग स्टार्ट झाली, बॉल रिलीज केला, त्यावेळेला कुठेतरी जो मागचा पाय होता तो त्याने ऑफस्टंपवर आणला आणि त्यानंतर तो बॉल सोडून दिला. त्याचमुळे इथे टीव्ही अंपायरने निर्णय दिला इट्स अ फेअर डिलिव्हरी. 2 ओवर 41 रन. बीपीएल सीजन 6 में सबसे महंगा बॉलिंग स्पेल. ये हमारे तमाम दर्शक सभी का हार्दिक स्वागत है. इन चाहने वालों के बिना क्रिकेट अधूरा है. योगेश मात्रे डगआउट आप देख रहे हैं. आरके बिल्डर के सुपरस्टार. बारा बॉल आणि 28 धावांची गरज आहे. भर थंडीमध्ये घाम फोडलाय सध्या तरी शुभम स्ट्रायकरला. आणि इकडे सध्या डगआउटमध्ये जर तुम्ही जाल उमेश सोनावणे प्लेयर्स पॅव्हिलियनमध्ये, तर इथे आता जे चेहरे मगाशी थोडेसे हिरमुसलेले होते त्याच्यावर थोडासा तेज आलाय. आणि त्यांना माहिती आहे की दर्शन आणि विवेक शेलार जर शेवटपर्यंत टिकले तर 12 बॉलमध्ये 28 धावा हवा करून टाकतील. रिक्वायर रन रेट 14. बॉलिंगसाठी आलाय कॉमेंट्री बॉक्स कडून करण पाटील. दव पडलेला नसताना करण पाटीलने चांगली गोलंदाजी केली, परंतु काल दव पडल्यानंतर त्याला ग्रिप करणं थोडंसं कठीण जात होतं. बॉल फिरत नव्हते त्याचे. आणि आता पाहूया तो कशी गोलंदाजी करतोय. या मॅच मध्ये 12 बॉल 28 धावा. ये ओवर जो कि पेनल्टी मेड ओवर है, ये फैसला करेगा कि ऊंट किस करवट बैठता है. रवि गुलवी सर आए हैं, आपका स्वागत. देखिए अल्ताफ बाली सर ने एक नया इन्वेंट लाया एलबीडब्ल्यू के लिए और उसे बहुत ही खूबसूरती के साथ प्रिंस मूवीज ने आप तक लाया है. 12 बॉल आणि 28 धावा इथे करायचे आहेत. प्रिन्स मूवीची सध्या चर्चा आणि रवी गुळवी यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे आणि भरपूर आविष्कार ते करणार आहेत. कारण मी मगाशी देखील उल्लेख केला होता स्पीडोमीटर, अल्ट्रा एस, निकोमीटर, या सगळ्या गोष्टी हळूहळू आता या टेलिकास्टच्या दुनियेमध्ये येतील. चला मात्र मैदानामध्ये हलकीशी स्माइल. बोल तयार. पहिलाच बॉल शॉट होता, हॅमर्ड केलाय, समोर मारलाय, डीप मध्ये फिल्डर आहे. करणने विकेट घेतली आहे. विवेक शेलारची बॅट डोक्यावर आणि त्याला जावं लागेल डगआउट मध्ये. अब ये कैच पकड़ा है या मैच पकड़ा है, कुड बी अ टर्निंग पॉइंट. फिर तेज गेंद की थी, बैकफुट पे चले गए थे और ये देखिए फोर्स किया था लेकिन लॉन्ग ऑफ पे खिलाड़ी थे. बढ़िया कैच. किशोर मुकादम असल्यावर अशा कॅचेस होतात. हा बॉल पडल्यानंतर थोडासा फिरला बाहेर आणि त्याला समोर हॅमर्ड करत असताना
शाबूक फटका होता डीप मध्ये, फिल्डिंग चांगली होती किशोर मुकादमची, कोणती चूक केलेली नाहीये आणि शुभम स्ट्रायकर साठी ब्रेक थ्रू दिला आता करणने. हलकासा शॉर्ट बॉल होता, फटकाही चांगला होता, रॉकेट फटका, परंतु तिथे झेल देखील तेवढाच दर्जेदार टिपलाय. विवेक शेलारला आश्चर्य वाटलं ज्यावेळेला हा झेल टिपला. ओ काय टेलिकास्ट आहे, बॉल पा कसा फिरत फिरत चाललाय किशोर मुकादमच्या हातात आणि त्यानंतर आपसुकच ही बॅट डोक्यावर गेली. विवेक शेलारला प्रश्न पडला की माझा फटका फसला कसा. चला नेक्स्ट बॅटर लगेच मैदानामध्ये पाठवा. विकेट विवेक शेलारची गारद. आता 11 बॉल 28 करायचे आहेत. इमेज ऑफ द ईयर बन सकता है जिस तरह ये बताया जा रहा है. येस, मला तर हेही वाटतंय की काही वर्षामध्ये टेनिस बॉल क्रिकेटरचे देखील कॅलेंडर्स येतील. किंग फिशरचं जसं कॅलेंडर यायचं तसा टेनिस बॉल क्रिकेटरचे देखील कॅलेंडर्स येऊ शकतात. या ज्या इमेज आहेत या जर टिपल्या ना तुम्ही कॅमेऱ्यामध्ये तर एक चांगलं कॅलेंडर बनवू शकतं. नवीन वर्ष देखील येते, कोणीतरी हा विचार करायला पाहिजे. बिलकुल. कॅलेंडर जर बनवायचं असेल तर टेनिस बॉल क्रिकेटरचं बनवा, जेणेकरून ते घरात देखील लागेल आणि त्या त्या इयरला त्या त्या प्लेयरची नावं आणि त्यांचे जर फोटो तिथे चमकले तुमच्या घराच्या भिंतीवर तर तुम्हाला आठवेल की या वर्षी हा प्लेयर चांगला खेळला होता. बिल्कुल. देखिए ना, एक्रेलिक आर्ट 2 के जो बैनर्स हैं वो कितने खूबसूरत है. पल्लन भाई के तुझ में वो बात कहाँ आई है. क्या ये तस्वीर किसी गैर से खिंचवाई है, लेकिन ये तस्वीर एक्रेलिक आर्ट 2 की है जो क्लियर है. फिरलाय बॉल, संकेतला देखील फिरवलंय. डॉट बॉल करणच्या माध्यमातून. आता 10 बॉल 28 धावा. वही मैं सोच रहा हूं कि कल क्या बात थी जो करण स्लो मीडियम कर रहे थे. यस, काल तेच झालं होतं. लेट नाईट मॅच खेळले, बॉल जास्त ओला झाला होता. आज सुरुवातीला दुपारी सामने खेळलेत शुभम स्ट्रायकर आणि त्याच्यामुळे तो दवाचा परिणाम दिसला नाही. बॉल फिरला आणि इथे देखील तेच करतोय. बॉल कोरडा करून टाकण्याचा प्रयत्न, अजूनही तेवढं दव दिसत नाहीये. नक्की दाखवतील प्रिन्स मूवीज. सध्या तरी ते चित्र नाहीये मैदानात, कारण आज त्याचं कारण आहे, आज थोडासा दवाचा परिणाम कमी जाणवतोय, थंडी कमी जाणवते. याचं कारण आहे दुपारी जर तुम्ही पाहिलं असेल तर आभाळ होतं, त्याच्यामुळे दव थोडंसं कमी पडलंय, ती थंडी कमी झाली आहे. परत एक वेळा ड्राईव्ह केलाय ऑन साइडला, एक सिंगल इथे मिळताना दिसेल. एक सिंगल इथे येते. हा, ह्या बघा, या गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. काल इथे दवबिंदूचं प्रमाण जास्त होतं, आज कमी आहे आणि म्हणूनच प्रिन्स मूवीज, वा काय टेलिकास्ट आहे. काल तुम्ही पाहिलं असेल इथे दव जास्त पडला, आज कमी आहे. त्याच्यामुळे बॉल ग्रिप होतोय, बॉल फिरतोय. चांगली गोलंदाजी करण पाटीलची. दर्शनचा हा फटका ताकदवाला आहे. डीप मध्ये फिल्डर वडा कॅच, अप्रतिम झेल तिथे टिपला गेला. एक्स्ट्रा कव्हर पर्यंत धावत आला स्वीपर कव्हरचा फिल्डर उंचपुरा राजा गुलवी. आय रे राजा, राजाने झेल टिपलाय. सेलिब्रेशन देखिए राजा का कैच लेने के बाद, क्या सेलिब्रेशन रहा था. ऑन द राइस खेला था, लग रहा था कि गेंद बाहर जाएंगी. व्हाट अ कैच, ग्रेट रनिंग कैच. आणि मला लगेच ते गाणं आठवलं, आया रे राजा, लोगो रे लोगो, राजा के संग संग झुमलो झुमलो. ओ काय झेल टिपलाय. आणि त्यानंतर तसंच काहीच सेलिब्रेशन राजा गुळवीचं पाहायला मिळालं. दर्शनचा खेळ संपलाय. क्या कलाइयों में ताकत थी इस खिलाड़ी के, लेकिन जाते जाते वाकई में दर्शन बांदेकर ने बता दिया कि उनका क्लास कितना बड़ा है. माना कि पहले सभी मैचेस में ऑफ कलर रहे, इसीलिए कहा जाता है क्लास इज परमानेंट, फॉर्म इज टेम्पररी. ये देखिए खुशी का माहौल, ताली पे ताली, क्योंकि BC4 स्पॉन्सर बाय अल्ताफ बाली एंड BC4.
कमाल का कैच राजा गुलवी का। 8 बॉल 27 धावांची गरज, 8 चेंडू 27 धावा. हे समीकरण आलंय. दर्शन देखील परतलाय. विवेक शेलार या ओव्हरमध्ये आउट होतोय. टर्निंग पॉइंट या सामन्याचा ठरू शकते हे षटक, कारण 3 ओव्हरमध्ये कहाणीच बदलवली होती आणि या ओव्हरने पूर्णपणे कहाणी बदलली आहे. करण पाटील चांगली बॉलिंग, परत फिरवलाय करणने समोरून बॉल आणि इथे देखील बीट करून बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. एकच धाव आतापर्यंत खर्च केली आहे करणने. 5 बॉलमध्ये 2 विकेट घेतल्यात. विवेक शेलारलाही आउट केलंय आणि त्यानंतर दर्शन बांदेकर. 28 पाहिजे. ओव्हर झाली आहे. ओके, विकेट 0-0, सिंगल विकेट 0. यस, ओव्हर समाप्त. एक ओवर में मैच जीतने के लिए कितने रन चाहिए? 27 रन चाहिए एनके स्पोर्ट खांडवाल को। देखिए मोहतरम मुन्ना भाई अतीक शेख जो कि फ्रेंड सर्कल के ऑनर थे, उन्होंने तमाम कमेंटेटर्स को ये जो परफ्यूम दिया है उसके लिए मैं सभी की तरफ से आपका शुक्रिया अदा करता हूँ। आपकी मोहब्बत की खुशबू इसमें शामिल है। सत्तावीस धावांची गरज आहे. ओव्हर संपली आहे मागची आणि त्याच्यामध्ये एकच धाव खर्च केली आहे गोलंदाज करण पाटीलने. काय बॉलिंग केली आहे करणने. खेल की शुरुआत आकाश वाडगरे, पिछले बीपीएल का सबसे चर्चित ओवर उन्होंने किया था। सत्तावीस चाहिए। पहली गेंद लेग कटर, लेग ब्रेक, ज्यादा बाहर की वाइड। 6 गेंदे 26 रन। इस मरतबा खेला जरूर है अगेंस्ट द टर्न, 1 रन। पांच गेंदों में 25 रन चाहिए। बड़ा शॉट अब जरूरी हो गया है एनके स्पोर्ट खांडवाल, अथवा बीपीएल से टीम बाहर चली जाएंगी ग्रुप बी में। वारगरी की गेंद बैकफुट पे गए, फोर्स किया, गेंद तक नहीं पहुंच पाए खिलाड़ी, 1 रन। 4 में 4 सिक्सर लगाने होंगे। ये कारनामा BC4 में शहजाद खान ने किया था सरपंच उप सरपंच कप सौंदे में। खेला जरूर है, शॉट में नहीं है दम, रन मिलेंगे कम। लगभग तीसरा मैच शुभम नाइक फेम टीम, शुभम स्ट्राइकर AB स्पोर्ट्स के बाद जीतती हुई। AB स्पोर्ट ने भी 4 में से 3 जीते हैं और 4 में से 3 जीतने की तैयारी। ओ जड़ में गेंद तेज परिवर्तन के तौर पे फेंकी थी, हल्के हाथों से पुश किया, 1 रन। ये गेंद देखिए, मंचा गुलवी साहब जो हमारे थर्ड प्राइज
50,000 स्पॉन्सर जिन्होंने किया है, उन्होंने ऐलान किया है कि कैच के लिए राजा गुलवी को 5,000 रुपये। क्या बात है, थैंक यू सो मच मंचा गुलवी साहब। आखिर में सिक्सर आता हुआ चांगला मोठा फटका, 6 धावा आल्यात, परंतु थोडासा उशीर झालाय, परंतु काय संघर्ष पाहायला मिळाला मध्यंतरी। प्रेक्षक पहा मोठ्या संख्येने आलेत, सामन्याचा आनंद लुटतायत, सगळ्यांचं स्वागत। लास्ट बॉल, राजा गुलवीने काय झेल टिपलाय। मंचा गुलवी साहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचं पारितोषिक आणि आणखीन एक षटकार येईल आणि हा सामना इथे जिंकलाय शुभम स्ट्रायकर या टीमने। 9 धावेने हा विजय मिळवलाय या मॅच मध्ये NK स्पोर्ट्स कांडवळच्या विरुद्ध खेळत असताना। वेल प्लेड द टीम शुभम स्ट्रायकर। चांगली बॅटिंग शेवटच्या क्षणाला पाहायला मिळाली दळवीची, परंतु सामना फिनिश झालाय। संकेतने 2 सिक्सर मारलेत शेवटच्या 2 बॉलवर, परंतु 9 धावेने हा विजय मिळवलाय टीम शुभम स्ट्रायकरने। मॅच समरीवर एक नजर टाकूया। पहिला डाव सचिन भोईर 37, विजय पावले 23, कुमार गुण 22 धावा। दुसऱ्या डावामध्ये विवेक शेलार 32, 10 बॉलमध्ये 320 चा स्ट्राईक रेट। दर्शन आणि विवेक ज्यावेळेला खेळत होते असं वाटत होतं की सामना जिंकून जाईल टीम NK खांडवळ, परंतु त्यानंतर कमबॅक केलं करण पाटीलच्या त्या ओव्हरने। त्या 1 ओव्हरमध्ये त्याने 2 विकेट घेतल्याने 1च धाव खर्च केली। मॅच टर्निंग ओव्हर राहिलं आणि शुभम स्ट्रायकरने 9 रनने हा सामना जिंकलाय। आता वेळ झाली आहे पोस्ट मॅच प्रेझेंटेशनची, जाऊया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये। तिथे आपल्याबरोबर जोडल्या जातील को अँकर रेश्मा मयेकर मॅडम आणि त्यांच्याबरोबर डे सिद्दीक बाबे सर। इट्स ओव्हर टू यू। Man of the match awards goes to the captain of Shubham striker and wonder boy of Shelar, Sachin Bhuir, made a valuable 37 run. धन्यवाद, नमस्कार and a very warm welcome. BC4 and Altaf Sheikh Bali presents भिवंडी प्रीमियर लीग सीजन 6 ग्रुप बी का और एक मुकाबला हम यहाँ पर देख रहे थे और शुभम स्ट्राइकर्स ने यहाँ पे ये मुकाबला जीत लिया है और सचिन बन चुके हैं हमारे मैन ऑफ द मैच। अब चलिए देखते हैं कौन से डिग्नेटरीज है जो हमारे साथ जुड़ने वाले हैं। इंजीनियर रवीश जी दुरूप, मैन ऑफ द मैच के गिफ्ट टैम्पर जिन्होंने प्रस्तुत किए हैं, स्पॉन्सर किए हैं हमारे सबके लाडले भाकर भाई आ जाइए। द वॉइस न्यूज के मिस्टर फिरोज मेमन एंड ध्रुव मडवी, गोल्डन हेयर, सभी डिग्नेटरीज से विनती है आपको हमारे साथ जुड़ना है। सचिन भुईर आपको आना है मैन ऑफ द मैच। वंडर बॉय ऑफ शेलार, कैप्टन ऑफ शुभम स्ट्राइकर, कैप्टन लीडिंग वेलकम फिरोज मेमन, दी वॉइस न्यूज के चीफ ध्रुव मडवी, बाकर भाई, इंजीनियर रवीश दुरू,
फन तामीर की आला निशानियों के खालिक व मालिक। येस, नाउ सचिन प्लीज कम. आइए सबसे पहले हम आपको सचिन आपको गिफ्ट हैम्पर दे रहे हैं जो हमें बाकर सैयद साहब ने स्पॉन्सर किया है और देने जा रहे हैं इसी ग्राउंड के मालिक इंजीनियर रवीश धुरू साहब। हिटलर ने कहा था कि मैं बंदूक की गोली से नहीं डरता हूं, अखबार की एक लकीर से डरता हूं। इलेक्ट्रॉनिक मीडिया के मिस्टर मीडिया फिरोज मेमन के हाथों से ये मेडल आपको हम पिना रहे हैं। द वॉइस न्यूज ध्रुव मडवी के हाथों से रिश्वत जो हमें भाभी नगर सेवक विकास बाफना ने स्पॉन्सर किए। 2000 रुपये कैश और ये चेक बाकर सैयद साहब दे रहे हैं जो हमें स्पॉन्सर किया है हैट्रिक आमदार महेश चोगले साहब और बीजेपी प्रेसिडेंट रवि सावंत जी ने। आखिर में रवीश धुरू और ये तीनों सेलिब्रिटीज के हाथों से हम गुलजार अहमद सिद्दीकी, यस धुरू आपको भी आगे आना है, स्पॉन्सर ये ट्रॉफी दे रहे हैं। राजा गुलवी आप, यस सचिन, रवि धुरू साहब आपको मयूर पाटिल फेस ऑफ भिवंडी ने इनिंग के लिए 5000 दिए। वाओ, गिन के दे रहे हैं, ये अलग मंजर है। रवि सर हम भी आपको गिन के ही देते हैं ग्राउंड का। थँक्यू सो मच टू ऑल आर डिग्नेटरी. सचिन एक मिनिटासाठी यायचंय. सचिन माझ्याशी नको बोलू, रेशमाशी बोल. ये सचिन मध्ये यायचंय तुला. ऑफकोर्स सिच्युएशन थोडी टाईट होती टीमची, कारण की जर ही मॅच तुम्ही जिंकलात तर क्वालिफायरसाठी एक स्टेप अजून तुम्ही पुढे जाणार होते. पण सिच्युएशन अशी आली होती की असं वाटत होतं जेव्हा विवेक बॅटिंग करत होता कदाचित विवेक हा गेम घेऊन जाईल. काय सांगशील त्याबद्दल? हो नक्कीच, त्याने आल्यानंतर 3 6 मारले होते, तर स्कोअर खूप जवळ आला होता आणि त्यानंतर नेक्स्ट ओव्हरला पण त्यांनी 2 6 मारले. त्यानंतर आमची टीम खूप बॅकफुटला गेली, कारण ज्या पहिल्या बॉलला जर विकेट पडला नसता विवेकचा तर मला वाटतं आम्ही मॅच हारलो असतो. ॲज अ टीम कॅप्टन काय सांगायचं संपूर्ण टीमला, काय कॉन्फिडन्स बूस्ट करायचं आहे, कारण की यानंतर कदाचित बॉल आउट, कदाचित 2 वस, ज्या प्रकारे काही होऊ शकतं, काही खेळलं जाऊ शकतं, त्याबद्दल काय सांगायचं आहे? हो नक्कीच, ज्या चुका झाल्या त्याच्यावर तुम्ही फोकस करा आणि त्या पुढच्या मॅचला त्या चुका नाही झाल्या पाहिजे आणि पुढच्या मॅचला तुम्ही तुमचा 100% देऊन मॅचला जिंकवा. धन्यवाद. राजा गुलवी आपको आगे आना है। हमारे मंचा भाई जो थर्ड प्राइज स्पॉन्सर हैं, आपको आपके मोबाइल पर कैच के लिए 5000 रुपये आ रहे हैं। यस, थैंक यू सो मच. मंचा भाई को सिर्फ स्कैनर भेजिए। यस, थैंक यू सो मच. चलिए आगे बढ़ते हैं हमारे ग्रैंड एंट्री की तरफ. आज के दिन की आखिरी मैच. यस, एंट्री होने के बाद मैं राजा को बताऊंगा आपको, पहले एंट्री कराते। यस, साई विवान टीम के लिए जोरदार तालियां हो जाए. द ग्रैंड एंट्री ऑफ टीम साई विवान. भिवंडी प्रीमियर लीग सीजन 6 presented by BC4 and अल्ताफ शेख बाली. और अब ओपनिंग पेयर ऑफ रिग्नेश 11. बुला रहा हूं। आइए राजा गुलवी, जिनको 5000 रुपये हमारे बीपीएल